नमस्कार, मी आहे धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते। आज आपण 3 ते 2 टिपक्यांची रांगोळी काढणार आहोत। 3 ते 2 टिपक्याला आपल्याला वरच्या बाजूला पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे। प्रत्येक 2-2 टिपक्याला आपल्याला एक पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि टोटल आपलं 6 पानाच्या तयार झालेला आहे। 6 पान काढून घेतलेला आहे। त्यानंतर मध्ये सेंटरमध्ये गोल आकाराचे डिझाइन केलेला आहे। त्यानंतर गोल आकाराचे मी एक फुलाचा आकार तयार करून घेतलेला आहे आणि आता त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये आपल्याला स्काय ब्लू रंग भरून तयार करून घ्यायचा आहे। आणि चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून कळवा। आणि प्रत्येक बाजूचा आपण स्काय ब्लू रंग भरून घेतलेला आहे आणि आता बघू शकाल अगदी छोटंसं आपलं छानसं सुंदर फुलं तयार झालेलं आहे। मध्ये सेंटरमध्ये लाल रंगाचे टिपके ठेवलेले आहे। त्यानंतर पानांच्या वरच्या बाजूला 3 क्रॉसमध्ये हाफ सर्कल आकारने 3 रेष ओढून घेतलेला आहे। प्रत्येक पानांच्या आतमध्ये आपल्याला क्रॉसमध्ये 3 रेष ओढून तयार करून घ्यायचं आहे आणि आता हे प्रत्येक बाजूचं आपलं तयार झालेलं आहे। त्यानंतर त्याच्या खालच्या बाजूला अगदी बारीक टिपके ठेवलेला आहे आणि थोडंसं बोटाच्या सहाय्याने प्रेस करून घेतलेला आहे आणि प्रत्येक बाजूला आपल्याला असंच प्रकारे टिपके ठेवून थोडंसं प्रेस करून तयार करून घ्यायचं आहे। आणि आता बघू शकाल किती सुंदर आपलं डिझाइन तयार झालेलं आहे। आणि आता प्रत्येक पानांच्या आतमध्ये आपण असंच प्रकारे टिपके ठेवून प्रेस करून घेऊया आणि आता बघू शकाल आता शेवटचे सुद्धा आपलं तयार झालेलं आहे आणि छान सुंदर दिसत आहे आपलं डिझाइन। चला आता पूर्णपणे आपला तयार झालेला आहे आणि त्याच्यानंतर वरच्या बाजूला मी लाल रंगाचे टिपके ठेवून थोडंसं प्रेस करून घेत आहे आणि प्रत्येक बाजूला एक लाल रंगाचे टिपके ठेवून प्रेस करून घेतलेला आहे। त्यानंतर 2 पानांच्या मध्ये सेंटरमध्ये मी एक लाल रंगाचे टिपके ठेवून प्रेस करून तयार करून घेत आहे आणि आता ही सुद्धा आपला तयार झालेला आहे। त्यानंतर त्याच्या वरच्या बाजूला क्रॉसमध्ये आपल्याला हाफ सर्कल आकारने 2 रेष ओढून तयार करून घ्यायचं आहे। प्रत्येक बाजूला 2-2 रेष ओढून तयार करून घ्यायचं आहे आणि आता ही सुद्धा आपला तयार झालेला आहे। त्यानंतर त्याच्या वरच्या बाजूला अगदी बारीक छोटंसं फुलांची पाकळ्या काढून घ्यायचं आहे। टोटल 5 पाकळ्या काढून घेतलेला आहे। किती बसते आपल्याला तेवढं फुलांच्या पाकळ्या काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर वरच्या बाजूला क्रॉसमध्ये रेष ओढून थोडंसं अगदी बारीक टिपके ठेवून तयार करून घ्यायचं आहे। प्रत्येक बाजूच आपलं तयार झालेलं आहे। बघू शकाल तुम्ही किती सुंदर अगदी साधी सोपी रांगोळी दिसत आहे। आणि चला आता पूर्णपणे आपण अशाच प्रकारे रंग भरून तयार करून घेऊया आणि आता हे फुलांच्या पाकळ्यांमध्ये खूप सुंदर रंग भरणार आहोत। खूप सुंदर दिसणारी रांगोळी आहे आणि आता ही सुद्धा आपलं डिझाइन प्रत्येक बाजूचे तयार झालेलं आहे। त्याच्यानंतर मी ह्याच्या आतमध्ये स्काय ब्लू रंग भरून घेत आहे फुलांच्या पाकळ्यांच्या आतमध्ये आणि आता बघू शकाल आता आपला रंग किती सुंदर दिसत आहे। अगदी छान सुंदर ट्रेडिशनल लुक देत आहे। चला आता ही पूर्णपणे आपण अशाच प्रकारे अगदी बारीक टिपके ठेवायचं आहे आणि अगदी कमी रंग भरून आपल्याला कमी वेळात होणारी रांगोळी, पटकन होणारी रांगोळी आणि दिसायला खूप सुंदर ट्रेडिशनल दिसणारी रांगोळी आहे आणि आता पटकन होणारी रांगोळी आहे आणि आता बघू शकाल पूर्णपणे आपला रांगोळी तयार झालेला आहे। त्यानंतर दुसरी रांगोळी आहे 7 ते 4 टिपक्यांची। ही सुद्धा अगदी सोपी रांगोळी आहे। मध्ये 3 ते 2 टिपकेला आपल्याला फुलांच्या पाकळ्या काढून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल ही आपला एक फुलं तयार झालेला आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये मी हिरवा रंग भरून घेत आहे। प्रत्येक फुलांच्या पाकळ्यांच्या आतमध्ये हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि आता मध्ये सेंटरमध्ये लाल रंगाचे टिपके ठेवायचं आहे। थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच्या अपोजिटच्या वरच्या बाजूच्या टिपक्याला आपल्याला परत एक फुलांच्या पाकळ्या काढून घ्यायचं आहे। प्रत्येक फुलांच्या पाकळ्यांच्या वरच्या बाजूला परत एक पाकळ्या काढून घ्यायचं आहे त्याच्या अपोजिटच्या टिपक्याला आणि आता ही सुद्धा आपला तयार झालेला आहे। त्यानंतर ते दोन्ही फुलांच्या आपल्याला जोडून तयार करून घ्यायचं आहे। वरच्या बाजूला 2 टिपक्याला आपल्याला सर्कल करून घ्यायचं आहे। बघू शकाल आता ही पूर्णपणे तयार झाल्यानंतर आपल्याला प्रत्येक बॉक्सच्या आतमध्ये आडवी आणि उभी रेष ओढून तयार करून घ्यायचं आहे। आडवी आणि उभी रेष ओढलेला आहे मी थोडंसं क्रॉसमध्ये ओढलेलं आहे। क्रॉसमध्ये आडवी रेष ओढून घेत आहे, क्रॉसमध्ये उभी रेष ओढून घेत आहे आणि आता प्रत्येक बॉक्समध्ये आपल्याला असंच प्रकारे रेष ओढून तयार करून घ्यायचं आहे। चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा। चला आता पूर्णपणे आपण असंच प्रकारे बॉक्समध्ये रेष ओढून तयार करून घेऊया आणि दिसायला खूप सुंदर ट्रेडिशनल रांगोळी आहे। दिसायला तरी खूप सोपी आहे आणि दाराबाहेर तुम्ही काढले की अगदी नजर लागण्यासारखं रांगोळी आहे आणि अगदी कमी टिपक्यांची रांगोळी आहे। नक्की काढून बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि दाराबाहेर तरी खूप सुंदर दिसणारी रांगोळी आहे। चला आता ही पूर्णपणे आपला रेष ओढून तयार झालेला आहे। आता ह्याच्यानंतर आपला प्रत्येक एक टिपके दिसत आहे तिथं आपल्याला परत एक हाफ सर्कल आकारने गोल आकार तयार करून घेतलेला आहे। त्यानंतर त्याच्या वरच्या बाजूला आपल्याला एक पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे। बघू शकाल पूर्णपणे मी एक पानाचे आकार तयार करून घेत आहे। प्रत्येक आपला गोल आकारच्या वरच्या बाजूला
एक पानाचा आकार तयार करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मी मध्ये सेंटरमध्ये गोल आकार केलेला आहे, त्याच्या आतमध्ये हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग घेऊ शकता, मी हिरवा रंग घेतलेला आहे। प्रत्येक गोल आकारच्या आतमध्ये आपल्याला हिरवा रंग भरून तयार करून घेऊया। बघू शकाल आता आपलं ही रंग भरून तयार झालेला आहे आणि दिसायला किती सुंदर दिसत आहे। आणि आता ह्याच्यानंतर मी वरच्या बाजूला पाना काढून घेतलेला आहे, त्याच्या आतमध्ये मी गुलाबी रंग भरून तयार करून घेत आहे। आणि आता ही गुलाबी रंगसुद्धा आपला तयार झालेला आहे। आणि आता वरच्या बाजूचं किती सुंदर आपला पाना दिसत आहे, बघू शकाल तुम्ही। प्रत्येक बाजूचे आपल्याला अशाच प्रकारे रंग भरून तयार करून घेऊया। पटकन होणारी रांगोळी आहे, छान सुंदर रांगोळी आहे, नक्की काढून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि आवडले तर नक्की एक लाईक करा। आणि चला पूर्णपणे आपण पानाच्या आतमध्ये रंग भरून तयार करून घेतलेला आहे। आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला मध्ये सेंटरमध्ये ही 2 पानांच्या मध्ये सेंटरमध्ये एक गोलाकार डिझाईन काढून घ्यायचा आहे। आणि आता ही डिझाईन तयार झालेला आहे। आणि आता अशाच प्रकारे प्रत्येक बाजूला आपल्याला अशाच प्रकारे डिझाईन काढून तयार करून घ्यायचं आहे। आणि आता बघू शकाल अगदी सोपी रांगोळी आहे, ज्यांना जमत नाही त्यांनी अगदी आरामात ही रांगोळी काढू शकतात। असं काढणारी अगदी सोपी रांगोळी आहे। चला पूर्णपणे आपण गोलाकारचे डिझाईन काढून घेतलेला आहे। त्यानंतर त्याच्या वरच्या बाजूला अगदी बारीक आपल्याला फुलांच्या पाकळ्या काढून घ्यायचं आहे। प्रत्येक बाजूचा आपण अशाच प्रकारे फुलांच्या पाकळ्या काढून ह्याच्या आतमध्ये एक छान सुंदर रंग भरून तयार करून घ्यायचा आहे। आणि रंग भरल्यामुळे आपलं ही रांगोळी किती सुंदर दिसत आहे, आता तुम्ही बघू शकाल। चला आता प्रत्येक पाकळ्यांच्या आतमध्ये आपल्याला अशाच प्रकारे डिझाईन काढून तयार करून घ्यायचं आहे। रोज उठून सकाळी कोणतं रांगोळी काढावं हेच आपल्याला कन्फ्यूज होते आणि सुचत नाही आहे, पटकन आपल्या डोक्यात येणार नाही। अशा प्रकारे 3 ते 2 ठिपक्यांच्या अगदी बारीक अगदी छोटी रांगोळी आणि अशा प्रकारे काढायला पण छान वाटतं। त्यानंतर मध्ये सेंटरमध्ये मी पिवळ्या रंगाचे अगदी फेट रंग देत आहे, बघू शकाल। आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला फुलांच्या पाकळ्यांच्या आतमध्ये मी केसरी रंग भरून तयार करून घेत आहे। प्रत्येक बाजूला आपल्याला अशाच प्रकारे केसरी रंग भरून तयार करून घ्यायचा आहे। चॅनलवर नवीन आले असले तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। आणि आवडले तर नक्की एक लाईक करून जावा। चला आता कमेंट करायचं विसरू नका। आता आपला पूर्णपणे दोन्ही रांगोळी तयार झालेला आहे। आता बघू शकाल पूर्णपणे आपला रंग भरून सुद्धा तयार झालेला आहे। आणि आता किती सुंदर छान दिसत आहे आपला रांगोळी। आणि आता हे सुद्धा आपलं तयार झालेलं आहे। त्यानंतर मी गोलाकार डिझाईन काढलेलं होतं, त्याच्या आतमध्ये लाल रंगाचे टिपके ठेवत आहे। आणि आता ह्याच्यानंतर मी प्रत्येक पानांच्या वरच्या बाजूला पिवळ्या रंगाचे टिपके ठेवून तयार करून घेत आहे। आणि आता ही सुद्धा आपलं तयार झालेलं आहे। त्यानंतर केसरी रंग फुलांच्या पाकळ्या काढून घेतलेल्या आहे, त्याच्यावरच्या बाजूला एक क्रॉसमध्ये रेष ओढून अगदी बारीक टिपके ठेवून तयार करून घेत आहे। आणि आता प्रत्येक बाजूचा आपला ही रंग भरून रांगोळी आपलं तयार झालेलं आहे। चला आता उद्या भेटूया असं छान सुंदर रांगोळीसोबत, तोपर्यंत बघत राहा। थँक्यू, बाय बाय।